निफाडमधील ISO मानांकित जिल्हा परिषद सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक विद्यालयात महाराष्ट्र शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या तंबाखूमुक्त शाळा अभियानाअंतर्गत प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदर्शनाचं उद्घाटन नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर यांच्या हस्ते झालं। याप्रसंगी उपनगराध्यक्षा चारुशीला कर्डिले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगरसेवक अनिल पाटील कुंदे, सुनीता कुंदे, नैना निकाळे, भारती कापसे, मुख्याध्यापक निलेश शिंदे, साफिया शेख उपस्थित होते। प्रारंभी शहरातून तंबाखूमुक्त जनजागृती फेरी काढण्यात आली। मुख्याध्यापक शिंदे यांनी या उपक्रमाबाबत प्रास्ताविक केलं। विद्यार्थ्यांनी तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम दाखविणारं नाटक सादर केलं। या अभियानाअंतर्गत झालेल्या चित्रकला स्पर्धेत पारितोषिक विजेते मधु गौंड, लक्ष्य राजगुरू, दिया इंगळे, पूनम इंगळे, वक्तृत्व स्पर्धेतील विजयी संजित कोळी, सुचित्रा वैष्णवी मैजुने, नाट्य स्पर्धेतील जागृती खडताळे, चारू आंबेकर, अभिजित सेंद्रे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नगराध्यक्ष होळकर, मुख्याधिकारी चव्हाण आणि नगरसेवक अनिल पाटील कुंदे यांनी तंबाखूमुक्त उपक्रमाचं कौतुक केलं। या प्रसंगी दिशानूजचे निफाड प्रतिनिधी सागर निकाळे, सचिन खडताळे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक उपस्थित होते। प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक अविनाश शिंदे, विजय डेरले, मनीषा कर्डिले, वनिता गोसावी, श्याम पाटील, अनिता कारले, सचिन चव्हाण, बबिता जाधव, ललिता शिंदे, सुजित जायधनी, रत्ना मराठे यांनी परिश्रम घेतले। आजपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांनी 400 कुटुंबांना भेट देऊन 2000 नागरिकांना तंबाखूमुक्त केलं आहे। सागर निकाळे, दिशानूज, निफाड।